नमस्कार मंडळी, तर सगळेजण कसे आहात? नक्कीच मजेत असाल. तर तुम्हा सर्वांचं मी पहिल्यांदा सर्वप्रथम खूप खूप स्वागत करते यूट्यूब चॅनल द ग्रीन कलर इज अ लाईफमध्ये. तर मी तुम्हाला आज एक किस्सा सांगणार आहे. म्हणजे मी माझ्या लाईफमधल्या एका आवडत्या व्यक्तीबद्दल खूप काही सांगणार आहे तुम्हाला. तर ती आवडती व्यक्ती म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, आपल्या चॅनलचं नावच तसं आहे, ग्रीन कलर इज अ लाईफ. हिरवा रंग हेच आपलं आयुष्य, बरोबर? तर मला काय वाटतं बघा, कसं होतं, निसर्ग आपल्यामध्ये सध्या खूप, निसर्गाच्या बाबतीत लोकांनी जे कठोर पावलं घेतलेत, म्हणजे सोसायट्या बांधणं किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी घडतायत आज रोजी. तर मला काय वाटतं, ह्या गोष्टी घडणं चुकीचं आहे की बरोबर आहे हे मला माहीत नाही आहे. एका बाजूने विचार केला तर डेव्हलपमेंट होती आहे, चांगली गोष्ट आहे, डेव्हलपमेंट होती या बाबतीत. पण एकातर्फे ना असा प्रॉब्लेम होतोय की कुठेतरी निसर्गाची हानी होते. मी तुम्हाला माझ्या लहानपणीचा एक किस्सा सांगते. निसर्गाचा विचार करा की तुम्ही फक्त एक इमॅजिनेशन करा थोडंसं, की हा यार, आता आपण बसलोय यार, मस्त असं खूप स्ट्रेस आलं डोक्याला. स्ट्रेस आला की माणसाला निसर्गाची आठवण येते का नाही एवढंच सांगा. काय झालंय, हे स्ट्रेसफुल जीवन आहे ना, प्रत्येकाला एक ऑफवर्ड फिलिंग देते. त्या फिलिंगमधनं बाहेर निघण्यासाठी आपल्याला एक मार्ग आहे, तो म्हणजे निसर्ग. कधीतरी बसलायत का की असं झळझळतं वारं, असं सुसाट सुटलेलं वारं, छान पानांची हालचाल, फुलांचा सुगंध जो अगदी मोहक वाटतो. अशा अगदी आम्हाला एक 12वीलाच धडा आहे थोडक्यात, रेशीमबंध म्हणून मराठीचं. त्यातच इतकं छान कल्पना केलेली आहे ना प्रत्येक गोष्टीची, काही विचारायलाच नको. म्हणजे इतकं छान वाटलं ते वाचल्यानंतर की हा यार, झळझळणारे म्हणजे त्याच्या त्या गोष्टीत सांगण्याचा उद्देश काय होता नेमका, की एक आजोबा होते. ते आजोबा सकाळच्या पहाटेला आहे ना, त्यांना अलगद निसर्गाची ओढ लागायची. सकाळी उठायचे, पहाटेच्या वाऱ्याला मस्तपैकी टेबलाच्या खुर्चीवर येऊन बसायचे. टेबलाच्या खुर्ची येऊन बसल्यानंतर अलगद होणारी पहाट, त्यांनी त्याच्यात इतकं छान निसर्गाचं एकदम सुंदर वर्णन केलेलं आहे. माझ्या लहानपणीचा एक किस्सा सांगायचा झाला तर, मी एक दिवस झाडावर चढायला गेले. शहाणपणा करून वर तर चढले, खाली उतरणार कोण? उतरता तर येत नाही, कारण मी लहान होते. मी खूप रडले, अक्षरशः रडून रडून मी येडी झाले. शेवटी मग मी घरातल्याला आवाज दिला आणि त्याने मला खाली उतरवलं. त्यामुळे म्हणतात ना, ज्या गोष्टी जमत नाही ते करू नये. त्याने असं काही नसतं, ठरवलं तर सगळं करू शकतो. पण प्रॉब्लेम काय झालाय माहिती का, निराशा एका गोष्टीची, ती म्हणजे मला सगळ्यांना कळतच असेल मला काय म्हणायचं ते, वाढत्या डेव्हलपमेंटच्या नावाखाली होणारी निसर्गाची हानी, जी नको आहे यार. मी माझ्या लाईफमध्ये ना खूप सारे झाडं लावली, बरीचशी झाडं आहेत जी आमच्या आजोबांनी, आजीनी यांनी देखील लावली. म्हणजे खूप जुन्या काळापासून आहे ना, त्यांनी हे सगळं केलं. बरं वाटलं, छान वाटलं. म्हणजे इतकी छान छान झाडं त्यांनी लावली, आंब्याची म्हणा किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारची खूप सारी झाडं म्हणा. आमच्या घराच्या चारही बाजूनी झाडं. त्यातल्या त्यात मी मान्य करते, मी एखादं मोठं झाड नाही लावलेलं, पण मी आता ठरवलंय की यार, ह्या विकास हा जो होतोय सगळीकडे. मी मुळशी तालुक्यातली, बरोबर. मुळशी तालुक्यामध्ये आता सध्या रिंग रोडचं काम सुद्धा सुरू आहे. आणि मी कोणत्या कामाला दोष नाही देते, चांगल्या गोष्टी घडतायत, घडू देत, डेव्हलपमेंट ही झाली पाहिजे. कारण प्रॉब्लेम काय झाला की आपण सगळेजण विचार करतो की डेव्हलपमेंट होतीये, डेव्हलपमेंट झाली पाहिजे, व्हायलाच हवी डेव्हलपमेंट. पण डेव्हलपमेंट निसर्गाला एका दृष्टिकोनात घेऊन झाली पाहिजे असं मला वाटतं. तर माझं काय मत आहे की ह्या, तर कसं आहे, आता मी छोट्या छोट्या गोष्टींमधून या सगळ्याची सुरुवात करते की थोडं, म्हणजे कुठेतरी छोटे छोटे झाडं लावून म्हणा, कचऱ्याचं व्यवस्थापन करून म्हणा, किंवा अशा अनेक गोष्टींमधून मी थोडं थोडं म्हणते. पण मी एकटीने करून काय होणार आहे? जर मी एखादं झाड लावत असेल तर त्याचा काही 10 झाडं उपटली जात असेल तर त्याचा फायदा काय नेमका? आता ग्लोबल वॉर्मिंग येते, अशा अनेकशा गोष्टी, त्या सगळ्या आपण पुढच्या सगळ्या ब्लॉग्समध्ये बघणार आहे. पण विषय काय, तुम्हाला सांगण्याचा दृष्टिकोन हाच आहे की तुम्ही सर्वांनी माझ्या साथीला या, आपण सगळे मिळून डेव्हलपमेंट करू. आणि तुम्ही झाड लावलं की नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी झाड लावलं. तुमचं खूप खूप आभार की तुम्ही एक झाड लावलं. निदान कोणासाठी नका लावू, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी लावा असं मला वाटतं. कारण कसं आहे, मान्य आहे हे सगळं स्वार्थी जग आहे, हा सगळा कलियुग आहे वगैरे वगैरे, पण या कलियुगात ना कुठंतरी या माणसाच्या मनात ना थोडीशी जागा निसर्गासाठी असावी असं मला वाटतं. कारण पुढे जाऊन याचे भोग खूप डेंजर बघायला मिळणार. मी सगळं सांगणार तुम्हाला, अगदी मी सगळी माहिती देणार निसर्गाविषयी, पण तुमच्या सर्वांची साथ हवी मला. तुमच्या सर्वांची काय हवी? साथ हवी मला.
कारण विषय कसा आहे, मी एकटीने एक झाड लावलं की त्याचा तर फायदा होणारच आहे, पण त्याचबरोबर माझ्याबरोबर जर कितीतरी लोकांनी झाडं लावली तर किती चांगलं आहे. ठीक आहे बाबा, एखादा माणूस जर फ्लॅटमध्ये राहत असेल तिथं तो कसं काय झाडं लावणार, मग त्या ठिकाणी आपण कचरा व्यवस्थापन करू शकतो, वीजची म्हणजे ऊर्जा बचत करू शकतो, जास्त करून वाहनांचा वापर कमी करू शकतो. अशा अनेक गोष्टी करून आपण निसर्गाला वाचू शकतो. तर तुम्हा सर्वांना फक्त माझी एकच विनंती आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. आपण सगळेजण एकत्र मिळून काम करूयात. अशीच वेगवेगळ्या प्रकारची माहिती किंवा निसर्गाशी रिलेटेड माहिती आता डेली अपडेट तुमच्यापर्यंत येणार आहे. सो माझी अशी विनंती आहे की प्लीज 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 तुम्ही सर्वांनी मला सबस्क्राईब करा. माझ्या या छोट्याशा प्रयत्नाला तुमच्या साथीची खूप जास्त गरज आहे. आणि मी तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवणार आहे. एंडिंगमध्ये एक 2 मिनिटाचा व्हिडिओ प्ले होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला मी माझी म्हणजे आमच्या घराच्या शेजारची जी काही झाडं आहेत, आमच्या घराच्या शेजारचं जे काही सुंदर वातावरण आहे ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. सो टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी होणार, छान होणार. फक्त कोणाची साथ हवी, तुमची. कारण तुम्हाला सांगते, देवाचा एक वंश तरी प्रत्येक माणसात असतो, तो कितीही वाईट असला तरी असतो. आणि माझ्या मते भगवंतानी बनवलेले आपण हे सर्व लोक आहोत. आपल्यामध्ये एक तरी चांगला गुण हा असतोच. एखादा म्हणला ना की ह्याला काहीच जमत नाही, तरी त्याच्यात एखादा गुण असतो. तर तोच गुण आपल्याला बाहेर काढायचा, कुठेतरी आपल्याला कुणाची तरी मदत करायची. ठीक आहे, माणसांची नका करू, तुम्ही माणसांची नका करू. एखादा करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण एखाद्याची इच्छाच नसेल बाबा नाहीच करायचं मला, तर मग तो अशा प्रकारे निसर्गाची मदत करू शकतो. अबोल बोल येतो याची, अबोल अबोल कधीच न बोलणारा हा निसर्ग अगदी हवेच्या एका शांत झुळकेने देखील इतकी छान फिलिंग देतो ना, नाही सांगता येते. सगळ्या गोष्टी त्या अनुभवायला लागतात. मी तुम्हाला नक्कीच माझ्या एका 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हालाही थोडासा अंदाज येईल मी कशा वातावरणात राहते ते. तर पुढचा व्हिडिओ आपण शूटमध्ये बघूया. ठीक आहे, बाय एव्हरीवन. आणि नक्कीच भेटू पुढच्या. आता मी डेली अपडेटमध्ये राहणार आहे तुमच्या, आणि डेली ब्लॉग्सही अपलोड होणार आहेत. निसर्गाशी रिलेटेड असतील किंवा आपल्या ऑक्सिजनशी रिलेटेड असतील, का घडतं हे सगळं, क्लायमेट चेंज वगैरे, या सगळ्या गोष्टींचा आपण सखोल अभ्यास करून आपण आपल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी काहीतरी एक पाऊल उचलणार आहोत. छोट्या गोष्टींनीच मोठं काहीतरी घडतं, बरोबर. बरंच तर आपल्या चॅनलचं नाव आहे ग्रीन कलर इज अ लाईफ. हिरवा रंग हेच आपलं आयुष्य. एवढंसा हिरवा रंग खूप काही करू शकतो, हे आपल्याला दाखवून द्यायचं सगळ्यांना. आणि त्याचबरोबर मला माहिती आहे की तुम्ही सगळेजण खूप चांगले आहात. तुम्ही सगळेजण नक्कीच मला सपोर्ट कराल. या गोष्टीचं मला पूर्ण गॅरंटी आहे. कारण मला माहिती प्रत्येक जणाच्या अंगात एकतरी चांगला गुण असतो. त्याच चांगल्या गुणाने तुम्ही मला सबस्क्राईब करून माझ्या छोट्याशा प्रयत्नाला नक्कीच यश द्याल, अशी मी अपेक्षा करते. आणि माझ्या बागेचा व्हिडिओ झाल्यानंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच भेटू. थँक्यू सो मच. बाय एव्हरीवन.